नमस्कार मित्रांनो, तुम्ही 10वी या वेब सिरीजचा 40वा भाग तर पाहिलाच असेल आणि आता तुम्हाला अपेक्षा लागली असेल की येणारा 41वा भाग कधी येणार। तर 41वा भाग आपल्याला 30 जून रोजी दुपारी 1:30 वाजता पाहायला मिळेल। पण येणाऱ्या 41व्या भागात काय होणार, दाद्याच्या लग्नात असा कोणता अडथळा येणार आणि इकडे कांबळे सर लग्न न करण्याचा निर्णय बदलणार का आणि रेश्मा दाद्याच्या लग्नात तरी अभिजित वरती असलेले प्रेम दाखवून देणार का आणि केवढा खरंच दाद्याच्या लग्नाला येणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि हे सर्व पाहण्याआधी पाहू की 40व्या भागात काय घडलं होतं। तुम्ही पाहिलेच असेल की आई दाद्याला म्हणते की वही घेऊन बस, आपण पाहू की आपल्याकडे काय आहे किंवा काय नाही आणि याची संपूर्ण यादी काढू। दाद्या वही काढतो आणि आई त्यावर बोलते की मी आणखी पैसे बचत गटाकडून काढते। दाद्या तितके पैसे वहीत मांडतो आणि हे सर्व पैसे एकत्र केल्यानंतर तरी पण पैसे कमी पडत असतात। नंतर दाद्याला आई बोलते की काहीतरी बघावं लागेल। त्यावर दाद्या म्हणतो की आपण पैसे कोणाकडून तरी व्याजावरती घेऊ आणि लग्नासाठी खूप सारे पैसे लागतात आणि पैसा कुठून आणायचा आणि कसा आणायचा यावरती त्यांची चर्चा चालू असते आणि पैशाबद्दलचं अभिजितला काही समजून द्यायचं नाही हे त्यांचं शेवटी ठरतं। पण अभिजित हे सर्व काही ऐकत असतो आणि इकडे रेश्मा, विकास, किरण हे सर्वजण लहान मुलासारखे खेळत असतात। नंतर त्या ठिकाणी अभिजित आणि मधुकर येतो आणि मधुकर रेश्माला आणि पल्लवीला बोलतो की तुम्ही इतक्या मोठ्या झाल्या आहेत तरी लहान मुलासारखेच खेळताय। त्यावर रेश्मा बोलते की तुला काय करायचं आहे, आम्ही काही पण खेळू। नंतर अभिजित किरणला म्हणतो की आपण दुसरीकडे जाऊ खेळायला आणि रेश्मा अभिजितला त्यांच्या बरोबर खेळायला बोलवते, पण अभिजित त्यांच्या सोबत खेळायला तयार होत नाही। शेवटी अभिजित बरोबर किरण आणि विकास हे दोघेही येतात आणि इकडे दाद्या मामाच्या घरी येतो आणि त्यांच्यात चर्चा चालू असतात की लग्न कुठे ठेवायचं। नंतर या सर्व गोष्टींवर चर्चा झाल्यानंतर दाद्या मामाला विचारतो की दीपाली कुठे आहे आणि उद्या माझ्यासोबत पाठवून द्याल का, मला तिच्यासोबत बोलायचं आहे। नंतर दुसऱ्या दिवशी दाद्या आणि दीपाली या दोघांच्या गप्पा लग्नाबद्दल चालू असतात, लग्नात काय करायचं आणि कसं करायचं आणि त्याचबरोबर आनंदाच्या गोष्टी पण करतात। नंतर दाद्या इकडे लग्नासाठी पैसे कमी पडतात म्हणून त्याच्या मित्राकडे पैसे मागण्यासाठी जातो आणि नंतर गाव काय असतं आणि गावातलं असलेले सुख आणि गावाची लागलेली ओढ यावर दाद्याचं आणि त्याच्या मित्राचं बोलणं होतं आणि दुसऱ्या दिवशी गावातले आबा दाद्याचं लग्नाचं नियोजन कसं करायचं याबद्दल मंडळाला सांगत असतात आणि प्रत्येकाला त्यांचं काम वाटून देतात। पण नंतर मंडळातील पोरं बोलतात की आम्ही सगळं करू पण संध्याकाळी वरातीसाठी बँड आणलाच पाहिजे आणि याचं पण नियोजन आम्हीच करतो। आबा त्यांना परवानगी देतात। नंतर इकडे दाद्याच्या लग्नासाठी कपड्यांची खरेदी केली जाते आणि ते झाल्यानंतर दाद्या आणि अभिजित दाद्याच्या लग्नाच्या पत्रिके घेण्यासाठी येतात आणि हे सर्व काही घडलं 40व्या भागात। आता येणाऱ्या 41व्या भागात काय होणार, तर असं काय घडणार की दाद्याच्या लग्नात अडथळा येणार आणि दाद्याच्या काही जुन्या गोष्टींमुळे लग्नात अडथळा निर्माण होणार का आणि केवढा तर दाद्याच्या लग्नाला येणार, पण रेश्मा ही आपल्या मनातील प्रेम अभिजितला सांगू शकणार नाही आणि असंच खूप काही येणाऱ्या भागात घडणार आहे। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।